भाऊ, आज धनगर आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक या ठिकाणी मुख्यमंत्री होते. ज्या ज्या तुमच्या मागण्या होत्या त्या मागण्या आश्वासन देण्यात आलेलं आहे का? आणि आरक्षणाचा जो विषय होता तो लागेल असं वाटतं तुम्हाला का? महाराष्ट्र सरकारचं मी आभार व्यक्त करेन की महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या तीव्र भावना याचा विचार करून तातडीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावरती 2 वाजता लावली. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय, धनगर समाजाचे सर्व आमदार, शिष्टमंडळ आणि अधिकारी, राज्य सरकारकडे आम्ही हीच मागणी लावून धरली की राज्य सरकारच्या अधिकारामध्ये राज्य सरकारनं GR काढावा आणि त्या GR मध्ये महाराष्ट्रातील सगळ्या कलेक्टरना सूचना द्याव्यात की धनगर समाजाला STचं सर्टिफिकेट इश्यू करायला चालू करा. या महत्त्वपूर्ण विषयावरती सविस्तरपणे चर्चा झाली. धनगर समाजाच्या सर्व प्रतिनिधींनी याच्यावरती मत व्यक्त केलं. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरती मत व्यक्त केला. तर लोकांच्या मनामध्ये समज गैरसमज आहेत, मीडियाच्या मनामध्ये पण समज गैरसमज आहेत. तर 4 GR आम्ही माननीय सरकारकडे दिले. त्यामधला पहिला GR आहे हा मध्य प्रदेश सरकारचा, ज्यामध्ये छत्री के स्थान पर छत्री हे मी तुम्हाला GR देतो की राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्यांनी GR काढून छत्री ते छतरी असं त्यांनी दुरुस्ती केलेली आहे राज्य सरकारच्या अधिकारामध्ये. नंबर 1. नंबर 2, बिहार सरकारनं 2015 साली एक GR काढला. त्यामध्ये धनगर आणि ओरान, कंसात ओरान आहे, धनगर आणि ओरान एकच आहेत. हा राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्यांनी GR काढला आणि तिथल्या धनगर समाजाला रिझर्वेशन लागू केलं. तिसरा जो आम्ही दिला तो मध्य प्रदेश सरकारचा विषय आहे. गोंड गोवारी जातीच्या बाबतीमध्ये प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात केंद्राकडे कुठलाही विषय न पाठवता तिथल्या राज्य सरकारनं निर्णय केला आणि तिथल्या गोंड गोवारींना जातीची प्रमाणपत्र देण्यास सुरू केली. आणि चौथा महत्त्वपूर्ण विषय आहे तो तेलंगणा स्टेटचा. तेलंगणा राज्यामध्ये शेवटची लाईन मी तुम्हाला वाचून दाखवतो. द गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणा आफ्टर केअरफुल कन्सिडरेशन ऑफ द अबोव स्पेशल सर्कमस्टन्सेस हिअर बाय ऑर्डर्स of the reservation for scheduled tribe from 6% to 10%, educational institutions and state government services. म्हणजे तेलंगणा राज्यानं 6% STचं जे रिझर्वेशन होतं ते 10% नेलं त्यांच्या अधिकारामध्ये. आम्ही या GRच्या आधारे राज्य सरकारकडे मागणी केली की महाराष्ट्र राज्य सरकारनं सुद्धा धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत, त्यांना STचं सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भातला GR काढावा. ह्याच्यावरती खूप चर्चा झाली आणि मग चर्चेअंती असं ठरलं की सरकारनं एक कमिटी, ज्या कमिटीमध्ये उपोषण करते शिष्टमंडळ तेही होतं, त्यांच्याशी व्यवस्थित सकारात्मक चर्चा झाली. आता ते शिष्टमंडळ चौंडीला जाईल, त्यांची काय भूमिका आहे ते त्यांच्या वतीनं निर्णय घेतील. उपोषणकर्त्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः निर्णय सांगू शकत नाही. मी स्वतः 3 ठिकाणी उपोषण सुरू आहे, तर उद्या आणि परवा 3 ठिकाणी जाऊन त्यांना भेटणार आहे. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटायला हवं अशी मागणी होती. जशा पद्धतीने भेटून दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा. हे बघा, इथं बोलणं झालं मीटिंगमध्ये की जर उपोषणकर्त्यांचं उपोषण सोडायचं ठरलं, हे सगळं जर उपोषणकर्त्यांना मान्य झालं तर सरकारचा यावा अशा पद्धतीचं मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. आणि जर मुख्यमंत्री आले तर आम्हाला स्वागतच आहे ना, त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही.
उपोषण सोडायला कुणी यावं, यापेक्षा आमचा प्रश्न मिटावा, यासाठी आमच्या सगळ्यांची खटाटोप चालू आहे, मेहनत चालू आहे. पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? समाधान झालेलं आहे का आजच्या बघा, सरकारनं 2 महिन्याचा वेळ दिलाय. आता आमची 70 वर्षे गेलेली आहेत. 2 महिने म्हणजे काय, आम्हाला जास्तीचा वेळ नाही. 60 दिवस तर असे जातील. त्यामुळे 2 महिन्यामध्ये सरकार GR काढण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. ज्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी सरकारनं वेळ घेतलेला आहे. आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी वेळ मागून घेतला. तसाच वेळ मागून घेतलाय तर आम्ही सरकारला वेळ देतो. त्यांनी योग्य फास्टमध्ये सगळ्या ह्या प्रक्रिया पूर्ण करून धनगरांना सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये GR 2 महिन्यानंतर काढावा. पूर्ण होते विरोध केला होता अजितदादा पवार काम करत. या बैठकीमध्ये त्यांनी सहकार्य केलं का? बघा, माननीय मुख्यमंत्री या बैठकीला आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी सगळी भूमिका व्यवस्थितपणे मांडलेली आहे. त्यामुळं काहीतरी आता तुम्ही वादाचा विषय काढू नका. धनगर समाजाच्या आरक्षणाशिवाय दुसरा कुठलाही विषय तुम्ही घेतला तरी मी त्याच्यावरती व्यक्त होणार नाही. कारण आज आमच्यासाठी रिझर्वेशनचा विषय महत्वाचा आहे. बाकीचे मग वेळ आहे ना. आणि त्यांच्यासोबत धनगर समाजाचे काही यातले तज्ज्ञ मंडळी असतील. त्यांनी या 4 राज्यामध्ये जाऊन हा निर्णय करताना त्यांनी सर्वे केला का, त्यांनी निर्णय घेतल्यानंतर तिथल्या लोकांना रिझर्वेशन मिळालं का, ही माहिती घेऊन ताबडतोब यायचं 1 महिन्याच्या आतमध्ये. आणि हा अहवाल आल्याच्या नंतर हा अहवाल दिल्लीला पाठवायचा अटॉर्नी जनरलकडं आणि त्यांच्याकडून याच्याबाबतलं म्हणणं घ्यायचं. 2 महिन्याच्या आतमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून हा अहवाल आल्याच्या नंतर महाराष्ट्रातील धनगर समाजाला STचं सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं भूमिका घ्यायची, अशी महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीच्या दरम्यान झाली. ही चर्चा झाल्याच्या नंतर आमचे जे काही महत्त्वाचे विषय होते त्या विषयावरती 1000 कोटीचा विषय असेल, मेंढपाळांच्या बाबतीमध्ये माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जी संकल्पना मांडली की वन खातं मेंढपाळांना तिथं चरायला येऊ देत नाही, तर मग माननीय वनमंत्री सुधीर भाऊंनी एक संकल्पना पुढे अशी आणली, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग या विभागाकडे ज्या पडीक जमिनी आहेत त्या जमिनीची 36 लाख हेक्टर जमीन आहे. तर त्या जमिनीमध्ये धनगर समाजाच्या मेंढपाळांच्यासाठी चराई करून उपलब्ध करायचं. तर त्याच्याही सूचना दिल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी. त्यांची बैठक येत्या काही काळामध्ये लावण्याच्या संदर्भामध्ये. आणि 1000 कोटीचा तो काही विषय आमच्यासाठी आता महत्त्वाचा नाही. आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सर्टिफिकेट द्या, पण आता 2 महिन्याचा वेळ आहे, तर तोपर्यंत ज्या काही आमच्या सगळ्या योजना आहेत त्या योजना लागू कराव्यात अशी आम्ही सरकारला मागणी केलेली आहे. सरकारनं 3रा विषय दिला की हायकोर्टामध्ये जी आमची याचिका चालू आहे त्या याचिकेमध्ये सरकारनं सपोर्ट चांगला केलाय. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. परंतु आता काही बाकीचे डॉक्युमेंट राहिलेले आहेत त्या देण्याच्या सूचना दिल्या. कुंभकोणी साहेबांची नियुक्ती कायमस्वरूपी त्या केसच्या संदर्भात केलेली आहे. 2 महिन्यात जर आम्हाला तिकडून आमच्या बाजूनं अहवाल आला का सर्टिफिकेट मिळेल त्याबद्दल कुठलीही अडचण राहणार नाही. तरी पण आमची पॅरलल हायकोर्टामध्ये जी केस चालू आहे त्या केसमध्ये सरकारनं व्यवस्थितपणे आमची बाजू मांडलेली आहे. आणि नंबर 3, जर गरज पडली तर मराठा समाजाचं रिझर्वेशन देताना काही मराठा समाजाच्या प्रतिनिधींना कमिटी नेमली होती, ते कमिटीचे अध्यक्ष असायचे. तर आमच्या शिष्टमंडळामधून अशी मागणी केली, जर काही तशी गरज पडली, धनगराच्या पडणार नाही पण जर पडली तर एक कमिटी स्थापन करायची आणि त्यामध्ये धनगर समाजाचा प्रतिनिधी घ्यायचा. पण हे कधी गरज पडली तर, गरज पडेल असं मला वाटत नाही. कारण आम्ही जे 4 GR दिलेले आहेत त्या GRच्या आधारे राज्य सरकारला महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही ह्याची सगळी डिटेल माहिती दिलेली आहे. तर ही खूप चांगली चर्चा आज सरकारच्या माध्यमातून झालेली आहे.